Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. नमस्कार, तिचा जागर न्यूजमध्ये आपलं स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सूत्रे सुनेत्रा पवार यांनी आपल्या हाती घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती, असा खुलासा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला होता. रोहित पवार देखील याबाबत अनेकदा बोलताना दिसले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून अशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती, असे स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सतत पुढे चर्चा येते, मात्र यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काहीच भाष्य केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सातत्याने दोन पक्षाच्या विलिनीकरणाबाबत भाष्य केले जाते. या दरम्यानच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या संदर्भातील एक गुप्त बैठकही पार पडली. शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते. हेच नाही तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, शरद पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम उपस्थित होते. काही काळ ही बैठक सुरू होती. ही बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली नाही, तर एका हॉटेलमध्ये पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर बैठकीत महत्त्वपूर्ण आहे. हेच नाही तर सुनील तटकरे यांनीही 2 दिवसांपूर्वी अचानक शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल 2 वर्षांपासून अधिक काळानंतर सुनील तटकरे शरद पवार यांच्या भेटीकरिता पोहोचले होते. सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना सांगितले की शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरिता मी आलो आहे. पुण्यात पार पडलेल्या या गुप्त बैठकीत सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या भेटीबाबत ही चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतरचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता दोन पक्ष एकत्र येणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.